सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। नमस्कार मित्रांनो, राज्यातील पावसाची उघडीप आता संपली आहे। लवकरच येत्या काही तासांमध्ये महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे। मित्रांनो, मागच्या काही तासांमध्ये राज्यातील वातावरण बदलायला सुरुवात झालेली आहे आणि काही भागात पावसाने हजेरी देखील लावलेली आहे। येत्या काही तासात म्हणजेच पुढील 3 ते 4 तासांमध्ये आज राज्यातील वातावरणात अचानक मोठा बदल होऊन पुन्हा एकदा मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे। आजपासून पुढील 4 दिवस राज्यात मोठे पावसाचे असणार आहेत। मित्रांनो, माहिती अतिशय महत्त्वाची आहे, त्यामुळे व्हिडिओला पूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका आणि तसेच ताज्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब देखील नक्की करा। मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगरच्या भागात आपल्याला येत्या 2 ते 3 तासांमध्ये आज मोठ्या पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल। तसेच इकडे उत्तर महाराष्ट्राचा जो भाग आहे यामध्ये नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये मोठी अतिवृष्टी आपल्याला आज रात्रीपर्यंत झालेली पाहायला मिळेल। कोकण पट्ट्यातील मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई विरार आणि तसेच कोकणाच्या इतरही आसपासच्या भागांना आज, उद्या आणि परवा 3 दिवस मोठ्या पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे। मित्रांनो, राज्यातील पावसाची उघडीप आता संपणार आहे। लवकरच महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे। तसेच आपण या ठिकाणी बघू शकता मराठवाड्याचा जो भाग आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या भागात देखील आपल्याला अवघ्या काही तासांमध्ये वातावरणात मोठा बदल होऊन ढगाळ वातावरणासह पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल। मित्रांनो, उद्यापासून राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार आहे। पुढील 5 ते 6 दिवस राज्यात आता दररोज भाग बदलत पाऊस झालेला पाहायला मिळेल। या दरम्यान काही भागात मोठा तर काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल। तसेच या पावसामध्ये पुढील 3 ते 4 दिवस वाऱ्याचं प्रमाण देखील काहीसं जास्त राहू शकतं। मित्रांनो, जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागातील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे। त्यासोबतच विदर्भामध्ये पाहिले असता विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, वाशिम, एकंदरीत विदर्भाच्या सर्वच भागांमध्ये आपल्याला आज रात्री आणि उद्यापर्यंत मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल। पुढील 12 तासांच्या आत महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये मोठा पाऊस होणार आहे। तसेच आपण या ठिकाणी बघू शकता हा जो भाग आहे संगमेश्वर, लांजा, मेरवी, जयगड, चिपळूण, दाभोळ, रहिमपतूर, खेड, दापोली, मंडणगड, महाबळेश्वर, वाई, लोणंद, फलटण, महाड, भोर, जेजुरी, बारामती, मानगाव, भारदखोल, मुरुड, जंजिरा, लवासा, सासवड, केडगाव, पुणे, कौड, नागठणे, चाकण, लोणावळा, अलिबाग, पेन, पाबळ, शिरूर, कर्जत, वंद्री, मंचर, कर्जत, उरण, नवी मुंबई, मुरबाड, अंबी, जुन्नर, आळेफाटा, त्यासोबतच इकडे शहापूर, वसई विरार, वाडा, घोटी, अकोले, संगमनेर, खोडाला, जवाहर, त्र्यंबक, सिन्नर, तसेच निफाड, दिंडोरी, पेठ, खोडोली, बोईसर, जवाहर, त्यासोबतच इकडे पाहिले असता सपुत्रा, सताना, चांदवड, मालेगाव, अहवा या परिसरात देखील आज येत्या काही तासात पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल। त्यासोबतच मित्रांनो, हा जो इकडे विदर्भ आणि मराठवाड्याचा बहुतांश भाग असेल या भागांमध्ये आपण पाहू शकता चिखली झाले, अंबडपूर, तसेच जांब, मरसूळ, खेरडी, मालेगाव, मेहकर, दोनगाव, सुलतानपूर, बोरी, लोणार, वडगाव, रिसोड, घोटी, त्यासोबतच रिसोड, वाशिम या भागात देखील मोठा पाऊस होईल। बेलोरा, शेवली, अंदवाडी, तलनी या परिसरात देखील आपल्याला सायंकाळी आणि रात्री पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता दुपारपर्यंत राज्यातील वातावरण सामान्य राहील, मात्र सायंकाळी आणि रात्री दरम्यान आज महाराष्ट्रातील वातावरणात मोठा बदल होणार आहे आणि पुन्हा एकदा राज्यात मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे। मित्रांनो, रात्री दरम्यान मध्य महाराष्ट्राच्या आणि मराठवाड्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे। आज, उद्या
2 दिवस राज्यात मोठा पाऊस असणार आहे। आपण या ठिकाणी बघू शकता उद्याच्या तारखेमध्ये राज्यात पावसाचा जोर आणखी वाढलेला पाहायला मिळेल। आपल्याला संपूर्ण कोकण पट्टा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र सर्वत्र परिसरामध्ये उद्या मुसळधार स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल। हवामान खात्याने देखील महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांना उद्या पावसाचे अलर्ट दिलेले आहेत। त्यासोबतच 23 तारखेचा अंदाज पाहिला असता 23 तारखेला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ढगफुटी सदृश स्वरूपाचा पाऊस झालेला आपल्याला पाहायला मिळेल। 24 तारखेला मात्र राज्यातील वातावरणात थोडासा बदल होईल। या दरम्यान आपल्याला कोकणातील पाऊस थोडासा कमी झालेला पाहायला मिळेल, मात्र मराठवाड्यात, विदर्भात आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढेल। 25-26 तारखेला देखील राज्यात पाऊस असेल। मित्रांनो, एकंदरीतच पाहायचं झालं तर 21 जून ते 25 जूनपर्यंत राज्यात सलग 5 ते 6 दिवस हा पाऊस असणार आहे। तर मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।